कायेतून प्राण गेला की काल तुम्ही होता हे आठवणार नाही. आपण आहे हा एकच ग्रह ठेवा, बाकीचे सर्व ग्रह फेकून द्या. या एका ग्रहाचे रूप ज्ञान हे आहे. आपण जिवंत आहोत हा एकच ग्रह धरून ठेवा. वेगवेगळ्या समजुती म्हणजेच वेगवेगळे ग्रह. मग जगायला हो, मरायला हो. आपण आहे हाच तो देव हे विसरू नका. मी आहे ही जाणीव हाच देव, तीच माया. माया म्हणजे देवाची शक्ती. देवाची जेवढी नावे आहेत ती आपण आहे या जाणीवेचीच. पण देह म्हणजे आपण नव्हे हे पक्के ठसले पाहिजे. हे साधकाचे लक्षण आहे. साधकाला आकार नाही. देह धरून चालणारा मुमुक्ष आहे. ज्ञान हे साधन आहे व ज्ञान हा साधक आहे. त्याला आकार नाही. मी घरात आहे पण मी घर नव्हे. ज्ञान कायेत आहे पण त्याला आकार नाही. आपले स्वरूप सिद्ध करायला मागतो तो साधक. मी आहे म्हणता पण मी अक्षर वगळून तुम्ही तुमची काही माहिती सांगाल काय? मी आहे असे शब्दाने म्हणण्यापूर्वी जे आहे ते माणूस आहे काय? त्याला आकार आहे काय? ज्ञानाला देहच नाही, म्हणून ते स्त्री वा पुरुष असण्याचा प्रश्न नाही, पण त्याला स्वाद आहे. सगळ्याच्या अगोदर जाणीव आहे. तुम्हाला गुरुची आठवण आहे ती कोणाला? ती तू असल्याच्या ज्ञानालाच ना. तहान भुकेला आकार नाही. मी तुम्हाला खायला देतो पण तुमची भूक इथे काढून ठेवा. तसे साधक म्हणजे ज्ञान, त्याला आकार नाही. देहाचा नाश होण्यापूर्वीच तुम्ही देह नव्हे हे आम्ही सांगितले की नाही? भक्ती देव याबद्दल जो विचारही करत नाही तो बद्ध. हे विचारायची इच्छा होते तो मुमुक्ष. प्रत्यक्ष साधना करतो तेव्हा साधक हा साधकच सिद्ध होतो. ईश्वर पदापर्यंत ज्ञान, मग मायापदाने त्याचे निरसन. याचा जाणता तो ज्ञानी किंवा सिद्ध. जगातील दुःख पाहून तुम्हाला दुःख होते ते तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता म्हणून. पण सुखदुःखासहित सर्व जगच मी आहे असे ध्यान कराल तर दुःख होईल काय? व्यक्तीलाच फक्त मी माझेपणा छळतो. व्यक्त आहे त्याला याचा जाच नाही. दत्त शब्दाचा अर्थ हा पहा प्रत्यक्ष असा आहे, 3 गुणांचा. दत्त महाउदरी चैतन्य शक्तीच्या उदरातून दत्ताचा जन्म. सर्व प्राणी मात्रामध्ये त्रिगुणात्मक त्रिमूर्ती म्हणून गुण एकच आहे, तो म्हणजे आपण असल्याचे भान. चिन्मयसे जणू आपण जागा आहेस वाटते, हेच मूळ मायेचे व्यक्त रूप आहे. या चिन्मयाच्या दर्शनाला जगाचे दर्शन असे नाव येते. मग या जगात परार्थ कोटी प्राणी, कोणी करता हरता नाही. आपण असल्याचा ज्याला प्रत्यय येतो ते परमभक्तीचे सार आहे. ही मूळ माया, हिच्या पोटी 3 गुण आहेत. ही काहीच करत नाही. कोण काय करतंय ते कळत नाही. कोणालाही मरण नको असते. म्हणजे आपण आहोत हे जे कळतंय ते जाऊ नये. हा मायेचा प्रभाव आहे. कायेत अन्नाचे शुद्ध सत्व व प्राण यांचे घर्षण चालू आहे. तोपर्यंत कोणालाही आपण असल्याचे जाणवते आहे. प्राण जेव्हा वेगळा होतो तेव्हा आपण आहोत हे कळेनासे होते. हे कळल्याशिवाय मरणाच्या जबड्यातून कोणी सुटणार नाही. तम व रज गुणच काम करतात. सत्वगुण केवळ बघ्या. तुम्ही असल्याचे ज्ञान हा कायारूपी अन्नातील सत्वाचा गुण आहे. रजोगुणी व्यवसाय, तमोगुण केलेल्या व्यवसायाचा अभिमान घेणारा. कायातून प्राण गेला की काल तुम्ही होतात हे आठवणार नाही. जग आणि आपण जागा आहोत असे वाटणे हे 2 नाहीत. हे कळण्यासाठीच गुरुवचन पाळा. तुम्ही असल्याचे ज्ञान गुणमय आहे, ते निर्गुण होणे प्राप्त आहे. प्राणच कार्य करता. तुमचे 3-4 मणांचे वजन प्राणच वाहून नेतोय ना. कमीत कमी झोपण्याआधी तर झोपणाऱ्या ज्ञानाला घट्ट धरा. सकाळी येणारी जाग तशीच धरा. सकाळी जाग आल्यावर लगेच काही सेकंदाने मनुष्य जागा होतो. जगात सर्वात वंदनीय तुम्ही असल्याचे ज्ञान. दुसरे काही न करता फक्त तुम्ही असल्याचे तुमच्या ध्यानात आहे त्याचे ध्यान करा. ते ध्यानात धरा. तुम्ही देहाच्या रूपाने जगत आहात असे जरी वाटत असले तरी तुम्ही चैतन्य शक्तीच्या रूपाने जगत आहात.